कोणत्याही चुकीच्या सवयींमधून 21 दिवसामध्ये 100% बाहेर पडा. मित्रांनो, ज्या काही चुकीच्या सवयी आहेत, म्हणजे सकाळी उशिरा उठणं किंवा एक्सरसाइज न करणं किंवा काही हॅबिट्स असतील, सिगरेटची हॅबिट असेल किंवा प्रोकॅस्टिनेशन म्हणजे प्रत्येक काम उद्यावर ढकलणं, नंतर ढकलणं, मोबाईल स्क्रोलिंग, याच्यातून जर तुम्हाला बाहेर पडायचं असेल तर हा व्हिडिओ फक्त तुमच्या आणि तुमच्यासाठी आहे. मित्रांनो, कोणती सवय ही आपल्या अंतर्मनात स्थिर झालेली असते. जसं की कोणताही विचार ज्यावेळेस आपण रिपीट करतो तो तुमच्या अंतर्मनात जातो. जसं की साप चावल्यानंतर माणूस मरतो, पण पोस्टमार्टममध्ये कळतं की याला जो साप चावला हा बिनविषारी होता, हा मग मेला कसा. कळत नकळत जर बाह्य मनाने किंवा कॉन्शियस माइंडने एखादा विचार रिपीट केला, मी आता मरणार 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 मरणार, आणि तो माणूस मरून जातो. तसं तसं हृदय बंद पडतं, कारण कळत नकळत तो विचार आपल्या अंतर्मनात जातो. जर आपलं मन आणि विचार आपल्याला जर ते फक्त विचारांनी मारू शकतं, तर नक्कीच आपण त्या मेंदूला किंवा सबकॉन्शियस माइंडला जर आपण पॉझिटिव्ह सूचना दिल्या तर ते अमृतही बनू शकतं. जसं साप चावल्यानंतर आपल्या मनामध्ये जर विष बनू शकतं, तर तेच आपल्या मनामध्ये अमृतही बनू शकतं. त्यासाठी मित्रांनो, हा व्हिडिओ मी आता लगेचच या चुकीच्या सवयींमधून पूर्णपणे कसं बाहेर पडायचं त्यासाठी एक छोटंसं सबकॉन्शियस माइंड प्रोग्रामिंग आता मी करणार आहे. आता आपण टेक्निकला सुरुवात करत आहोत. जिथे कुठे डिस्टर्ब होणार नाही अशा ठिकाणी बसायचं. हा कुठे करायचं नाही, हे ड्रायव्हिंग करताना करायचं नाही. आणि जिथे जिथे शक्य आहे, म्हणजे दिवसभरात तुम्ही सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपताना केलं तर सगळ्यात बेस्ट रिझल्ट तुम्हाला मिळणार आहेत. कारण सकाळी उठताना आणि रात्री झोपताना आपली विचारांची तीव्रता कमी असते. तर तयार व्हा, सरळ बसा, स्पाईन सरळ ठेवा, डोळे बंद, एक मोठा श्वास घ्या, सावकाश श्वास सोडा. पुन्हा एकदा मोठा श्वास घ्या, सावकाश श्वास सोडा. पुन्हा एकदा मोठा श्वास घ्या, सावकाश श्वास सोडा. डोळे बंदच ठेवायचे आणि दोन्ही भुवयांच्या मध्ये कॉन्सन्ट्रेट करायचं. माझ्या आवाजासोबत कल्पना करा, मी 5 ते 0 अंक मोजतो. प्रत्येक अंकासोबत तुमची रिलॅक्सेशनची डीप अवस्था वाढत जाईल. दोन्ही आयब्रोजच्या मध्ये कॉन्सन्ट्रेट करा. 5, 4, 3, 2, 1 आणि 0. संपूर्ण शरीर सैल सोडा. जेवढं ढिलं सोडता येईल तेवढं ढिलं सोडा. श्वासावर लक्ष. प्रत्येक श्वासासोबत अगदी हलकं फील करा, अगदी रिलॅक्स फील करा. व्हेरी गुड. डोळ्यांच्या पापण्या अगदी फेविक्विक प्रमाणे चिकटलेल्या आहेत. डोळे उघडणं तुम्हाला अशक्य होत चाललंय. जेवढे तुम्ही डोळे उघडण्याचा प्रयत्न कराल तेवढं अधिकच तुम्ही रिलॅक्सेशनच्या डीप अवस्थेत जात आहात. ब्रीदिंगवर कॉन्सन्ट्रेट करा. प्रत्येक ब्रीदिंग सोबत आणि माझ्या आवाजासोबत अगदी रिलॅक्स फील करत आहात, अगदी शांत फील करत आहात. बऱ्याचदा कोणतीही सवय, मग ती कोणती असेल, मोबाईलची असेल किंवा इंस्टाग्राम स्क्रोलिंग असेल किंवा काही खाण्याची हे असेल, तर सवय असेल, तर ह्या ज्या काही सवयी आहेत ह्या आपल्या अंतर्मनामध्ये आहेत. आणि ह्या अंतर्मनामध्ये या सवयींमधून बाहेर पडण्यासाठी प्रत्येक ब्रीदिंगसोबत मी जे वाक्य बोलतो आहे ते मनातल्या मनात बोलत राहा, रिपीट करत चला. माझ्या प्रत्येक श्वासासोबत माझ्या सगळ्या चुकीच्या सवयी, ओव्हर थिंकिंग रिलीज होत चाललाय, रिलीज होत आहे, रिलीज झालाय. पुन्हा एकदा नॉर्मल श्वास घ्या,
श्वास सोडताना माझ्यासोबत मी जे बोलतोय ते जसंच्या तसं मनातल्या मनात बोलत चला, रिपीट करत चला. जे माझ्यामध्ये चांगले बदल होत आहेत त्याचा मी स्वीकार करत आहे. चुकीच्या सवयींना मी आता सहज इग्नोर करत आहे. त्यामुळे मला लगेचच रिलॅक्स वाटतं. माझ्या प्रत्येक श्वासासोबत माझी प्रत्येक सूचना माझ्या अंतर्मनात संस्कारित होत आहे, प्रोग्राम होत आहे. माझ्या सगळ्या चुकीच्या सवयी कमी कमी होत चालल्यात, कायमसाठी निघून चालल्यात. माझ्यात प्रत्येक बाबतीत सकारात्मक बदल होत आहेत. जे माझ्यामध्ये आजपासून पॉझिटिव्ह बदल घडत आहेत ते कायमसाठी टिकून राहत आहेत. मी घेतलेली प्रत्येक सूचना माझ्या अंतर्मनात जात आहे. जे माझ्यामध्ये सकारात्मक बदल घडत आहेत ते मी स्वतःशी मान्य करत आहे व इतरांनाही सांगत आहे. त्यामुळे माझ्यात अधिक झपाट्याने सुधारणा होत आहेत. एक दीर्घ श्वास घ्या आणि श्वास सोडताना रिलॅक्स 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 फील करा. आता मी 1 ते 5 अंक मोजतोय. या अवस्थेतून आता आपण बाहेर येणार आहोत. 1, अगदी रिलॅक्स फील करा. 2, अगदी हलकं मोकळं वाटतं. 3, डोळे उघडल्यानंतर अगदी हलकं मोकळं फ्रेश वाटेल. 4, दोन्ही हात एकमेकांवर चोळायला सुरुवात करा. चेहऱ्यावरून हात फिरवा. आणि 5, डोळे उघडल्यानंतर तुम्हाला अगदी हलकं मोकळं, अगदी रिलॅक्स वाटेल, अगदी छान वाटेल. नक्की कमेंट करून सांगायचं तुम्हाला कसं वाटतं. आणि जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ त्यांच्या चुकीच्या सवयींमध्ये त्या सवयी बदलण्यासाठी जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि डिस्क्रिप्शनमध्ये लिंकमध्ये जा. तुम्हाला अजूनही वेगवेगळ्या चांगल्या सवयी, त्याचबरोबर रात्री झोपण्यासाठी सक्सेसफुल माइंड हे झोपताना अगदी कसं प्रोग्राम करायचं आहे त्याच्या ती जी लिंक आहे ती मी डिस्क्रिप्शनला दिलेली आहे. तरी तुम्ही त्याचाही यूज करू शकता आणि जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा. लिफ्ट ऑफ.